नमस्कार. सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केरळमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. उत्तर केरळच्या भागात चक्रवात वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केरळ आणि शेजारच्या भागात पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही मागील 10 ते 12 दिवसांपासून विविध जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह अचानक स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. तर मित्रांनो, हे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे. तर रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात देखील काही ठिकाणी उष्ण लाट राहण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारीही विदर्भ आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात ठिकठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.